ठीक आहे. संजय राऊत असे म्हणत आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे. आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिले. बरोबर आहे. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते. तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू, आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मी मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू. पवार साहेबांनी परत एकदा आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले जातात, बघा, हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले त्यानंच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळपुटा पुरस्कार. आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो. विधान परिषद के चुनाव में कैंडिडेट उतारने वाले हैं. विधान परिषद के चुनाव में कैंडिडेट उतारने वाले आज चुनाव में हो उतरवणार ना, कारण 11 जागा आहेत. आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतो. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं आमची तर ठाम आहेतच, आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक आमदार येऊ शकतो. जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात. शिवसेनेचं एक येऊ शकतो आणि काँग्रेसचं एक.